आणि सांगलीतून खूप मोठी बातमी आहे। सांगलीच्या काँग्रेसच्या मेळाव्यात गोंधळ पाहायला मिळतोय। आज बंडखोर विशाल पाटील यांचा फैसला होणार आहे। आपण बघतोय सांगलीच्या काँग्रेसच्या मेळाव्यात मोठा गोंधळ आहे। या काँग्रेसच्या मेळाव्यात अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत। आपण बघतोय की गोंधळ झालेला आहे। विशाल पाटलांवर काय कारवाई होणार, ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विजय पाटील आपल्या सोबत आहेत। विजय, वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घ्याव्यात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। काय गोंधळ सुरू आहे? नक्कीच आज लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मेळावा सांगलीमध्ये पार पडत आहे। तसेच विशाल पाटील यांनी बंडखोरी केली यासाठी हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र यावेळी वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या भावना समजून घ्याव्यात या असे काही कार्यकर्ते उठले आणि या ठिकाणी विश्वजित कदम यांचं भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि यावेळी विश्वजित कदमांनी भाषण संपल्यानंतर कार्यकर्त्यांची या ठिकाणी समजूत देखील काढली आहे। विजय, विश्वजित कदम यांची भूमिका काय असणार ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। ते पाठिंबा देतात का? विश्वजित कदम यांनी या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। जे सांगलीमध्ये काँग्रेसवर जो अन्याय झालेला आहे त्याचा वचपा मी येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी काढणार आहे। त्याचबरोबर विशाल पाटील यांनी माघार घ्यावी असं या ठिकाणी कदम यांनी सांगितलेलं आहे। मात्र काँग्रेसवर या ठिकाणी अन्याय झाला असल्याचं देखील यावेळी स्पष्ट केलं आहे। विजय, या मेळाव्यामध्ये विशाल पाटील यांच्या बाजूने काय समर्थक आहेत का? विशाल पाटील या मेळाव्याच्या माध्यमातून काय शक्ती प्रदर्शन करतायत का? सध्या तरी तसं क्षेत्र नाहीये, कारण का काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। काही विशाल पाटील समर्थक देखील या ठिकाणी आहेत आणि याच विशाल पाटील समर्थकांनी या ठिकाणी गोंधळ घातला होता। आमची भावना या ठिकाणी समजून घ्याव्यात वरिष्ठ नेत्यांनी। विजय, आपण बघतोय की स्टेजवरून आमदार विश्वजित कदम खाली आलेले आहेत आणि आमदार विश्वजित कदम यांनी सातत्यानं विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता। त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी अगदी दिल्लीपर्यंत धडपड केली होती। हो, नक्कीच विश्वजित कदम, विशाल पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते। मात्र ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे काँग्रेस निश्चितच विजय, सांगलीच्या काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्याला गोंधळ पाहायला मिळतोय। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।